हॅलो फ्रेंड्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये आर्क वरचे प्रॉब्लेम केलेले आहेत. लेंथ ऑफ आर्क, एरिया ऑफ सेक्टर, रेडियस फाइंड करायची, रेडियसचा रेशो करायचा. तर याच्यामध्ये लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला L इज इक्वल्स टू आर थिटा आणि एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला A इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थिटा. ठीक आहे, ह्या दोन फॉर्म्युलांचा आपण भरपूर वापर केलेला आहे आणि ह्या दोन फॉर्म्युल्यावर डिपेंडंटच आपण गणित अजून पण 1, 2, 3 करणार आहोत आणि नंतर मिसलिनियसवर जाणार आहोत. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट विथ नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 7. OAB is a sector of the circle having center at O and radius 12 centimeter. If major angle AOB is equals to 45 degree, find difference between the area of sector OAB and triangle AOB सो क्वेश्चन काय आहे, OAB सेक्टर ऑफ सर्कल. ठीक आहे, सो सर्कल काढूया आपण. हा O, हा A आणि हा B. सो OAB इज सेक्टर ऑफ सर्कल having center at O, radius 12 centimeter, so 12. If major angle AOB is 45 degree, find the difference between area of sector AOB आणि एरिया ऑफ ट्रायंगल AOB. ठीक आहे, पहिली गोष्ट तर शोधूया आपण एरिया ऑफ सेक्टर. सो एरिया ऑफ सेक्टर ए चा फॉर्म्युला काय, हाफ आर स्क्वेअर थिटा. सो हाफ आर चा स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर, सो 12 into 12 into थिटा. थिटा तुमचा कशात आहे, रेडियन मध्ये. 45 डिग्रीचं रेडियन आपल्याला माहिती, आपण केलेलं आहे. ते किती असते तुमच्याकडे, π/4. सो बेसक 12, 4 त्रिक 12, 6 त्रिक 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला एरिया ऑफ सेक्टर. नेक्स्ट शोधूया आपण सेकंड पार्ट, एरिया ऑफ ट्रायंगल. आता त्या ट्रायंगल 45 डिग्री. आता मी काय करतो, ह्या A वरून ह्या OB वर परपेंडिक्युलर टाकतो. ऍक्च्युअली हा परपेंडिक्युलर नाहीये, परपेंडिक्युलर इथं बसत नाही, इकडे होईल परपेंडिक्युलर. परंतु 45 डिग्री लहान असतो, मी मोठा घेतलाय, त्याच्यामुळे हा परपेंडिक्युलर जो आहे बरोबर याच्यावरच बसणार आहे. की डायग्राम जर मी एकदा कन्फर्म करतो म्हणजे व्यवस्थित काढतो 45 डिग्रीची. सो दिस इज O, सो दिस इज युअर 45 डिग्री. इथून हा परपेंडिक्युलर काढला, ठीक आहे, आणि हा ट्रायंगल झाला हा B. सो दिस इज युअर OAB. सो हा परपेंडिक्युलरला मी नाव देतो D. सो AD मला शोधावं लागेल. काय शोधायचं मला, AD. सो sin 45 हे किती माझ्याकडे 12 आणि हे पण किती माझ्याकडे 12. ठीक आहे, सो sin चा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो sin 45 डिग्री इज इक्वल टू 45 चा अपोजिट आहे OA अपॉन हायपोटेनस असते 90 च्या समोरची साइड, सॉरी OD येतो, OA नाही DA किंवा AD म्हणूया सर, AD आणि हायपोटेनस काय तुमचा OA. सो हे कशात पाहिलं आपण, इन ट्रायंगल ODA. sin 45 किती असते, sin 45 ची व्हॅल्यू आपल्याकडे 1/√2. सो sin 45 किती, 1/√2. AD मला माहित नाही, परंतु OA मला माहिती आहे 12. हा भागिले 12, तिकडे गेलो काय होईल तुमचा, गुणिले 12. सो AD इज इक्वल्स टू 12/√2. ह्याला मी √2/√2 राहू द्या, असंच राहू द्या, पुढच्या वेळेस मल्टिप्लाय करूया सगळं झाल्यानंतर. हा एरिया. सो आता
एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल OAB इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाइट. सो हाफ बेस काय माझ्याकडे OB, सो OB इंटू हाइट काय माझ्याकडे AD, सो AD हाफ OB, OB ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 12 इंटू AD ची व्हॅल्यू आहे 12/√2 आणि ह्याला मी रॅशनलाइज करण्यासाठी √2/√2 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. बेशक 12 आणि √2 इंटू √2 झाला, परत एकदा बेशक 12, सो 36√2 सेंटीमीटर स्क्वेअर हा झाला एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल. आता माझ्याकडे एरिया ऑफ कशाचा आहे, हा सेक्टर पण आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पण आहे. सो त्यांच्यातला डिफरन्स विचारलाय. सो देअरफॉर डिफरन्स इज इक्वल्स टू 18 पाय मायनस 36√2 सेंटीमीटर स्क्वेअर. याच्यातून कोणाला पाहिजे असेल तर हा 18 कॉमन काढू शकता. मग आतमध्ये राहते पाय मायनस 2√2, पाय मायनस 2√2. क्वेश्चन नंबर 8. OPQ is sector of a circle having center at O and radius is equals to 15 centimeter. If major angle POQ equal to 30 degree, find the area enclosed. Find the area enclosed by arc PQ and chord P. सो डायग्राम बघा, हा तुमचा सर्कल आहे, हा त्याचा सेंटर आहे O आणि म्हणताय काय की OPQ इज अ सेक्टर, रेडियस 15, ठीक आहे, आणि POQ किती डिग्री आहे, 30 डिग्री. नेक्स्ट काय आहे, एरिया एनक्लोज्ड बाय आर्क PQ. आता आर्क PQ होत आहे आणि कॉर्ड PQ होत आहे, यांच्या मधला हा एरिया काढायचा आहे. याला सेगमेंट म्हणतात. याचं क्वेश्चन तुम्ही केलं असेल एरिया ऑफ सेगमेंट म्हणून. तरी पण आपण आता इथे एक छोटासा ट्रिक शोधूया. त्याची पहिल्यांदा काय करूया, एरिया ऑफ सेक्टर शोधूया. एरिया ऑफ सेक्टर, कुठला सेक्टर आहे, OPQ, दॅट इज इक्वल टू हाफ R स्क्वेअर थीटा. सो हाफ R चा स्क्वेअर येणार म्हणजे 15 इंटू 15 आणि थीटा किती आहे, 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे π/6. 3 दुने 6, 3 5 15. सो किती आलं, हे 15 5 75 π/4 सेंटीमीटर स्क्वेअर हा झाला एरिया कोणाचा, सेक्टरचा. परत एकदा काय केलं मी, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला PD आणि sin 30 चा फॉर्म्युला वापरला. सो इन राईट अँगल ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे, ODP sin 30 डिग्री कसं आहे ना, sin 30 साइनचा फॉर्म्युला काय, अपोजिट आपण हायपोटेन्यूस. सो PD आपण हायपोटेन्यूस कोण आहे तुमचा 15. सो sin 30 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती असते, हाफ. सो हाफ हा भागिले 15, इकडे काय होईल तुमचा गुणिले 15, दॅट इज इक्वल टू PD. सो PD ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे, PD इज इक्वल्स टू 15/2 सेंटीमीटर. सो आता मी काय करतो, एरिया ऑफ ट्रायंगल OPQ कसा शोधणार, त्याचा मी एरिया हाफ इंटू बेस इंटू हाइट. सो दिस इज इक्वल्स टू हाफ, बेस त्याचा आहे OQ. सो OQ ची लेंथ म्हणजे कोण आहे, रेडियस ती 15 आणि हाइट आली आता माझ्याकडे काय 15/2. सो 15/2. सो दिस इज काय आलं, 15 गुणिले 15 किती, 225/4 सेंटीमीटर स्क्वेअर हा झाला माझा त्याचा एरिया. मी काय सेक्टरच्या एरिया मधनं जर मी ट्रायंगलचा एरिया मायनस केला तर हा माझ्याकडे सेगमेंटचा एरिया शिल्लक राहतो. सो एरिया ऑफ शेडेड
portion, area of shaded portion, that will be equal to कोणाचा एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. सो एरिया ऑफ सेक्टर माझा किती आलेला आहे, एरिया ऑफ सेक्टर आलाय 75 पाय बाय 4 मायनस ट्रायंगलचं किती आलाय 225 बाय 4. सो कॉमन काय आलं, बाय 4 तर कॉमन आलाच. 225 म्हणजे काय 15 गुणिले 15 आणि आपल्याकडे इथे 15 गुणिले 5. सो 15 5 75, याच्यातनं काय निघणार आहे तुमच्याकडे कॉमन निघणार आहे 75 आणि राहिलं काय आता मध्ये पाय मायनस 15 5 म्हणजे 3 राहिले 3 सेंटीमीटर स्क्वेअर. So this is your area of your required segment. Question number 9. The perimeter of a sector of the circle having of the circle of area 25 pi centimeter square is 20. Find area of sector. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, एरिया ऑफ सर्कल दिलाय, एरिया ऑफ सर्कल किती दिलाय 25 पाय. सो एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 25 पाय. पाय पाय तुमचा काय झाला कॅन्सल. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू किती शिल्लक राहील तुमच्याकडे 25. सो आर इज इक्वल टू प्लस और मायनस पाय असते आन्सर 5 असेल आन्सर, परंतु रेडियस आहे ती नेहमी काय असणार आहे पॉझिटिव्ह. आणि बघा आता सेक्टरची पेरिमीटर दिली त्यांनी, सेक्टरची पेरिमीटर. So R plus L, that is your perimeter of sector. The perimeter of sector of circle of area म्हणजे सर्कलचा एरिया 25 आहे is 20 म्हणजे पेरिमीटर 20 आहे. मग पेरिमीटर 20 कशी असते, पेरिमीटर म्हणजे काय असते की ज्या डायग्रामचे आपल्याला पेरिमीटर काढायचे त्याच्या कडेचे जे सगळं साइड आहेत त्यांची बेरीज म्हणजे पेरिमीटर असते. तर सेक्टरला कडेला कोण कोण रेडियस आणि आर. सो पेरिमीटर ऑफ सेक्टर चा फॉर्म्युला माझ्याकडे काय तयार होईल R प्लस L. सो किती सांगितली पेरिमीटर ऑफ सेक्टर 20 सांगितली. रेडियस आपल्याकडे आली 5. सो 5 प्लस L. सो 5 आणि 5 किती झाले 10. सो L इज इक्वल टू प्लस 10 इकडे काय झाले मायनस 10. सो 10 आले 10 सेंटीमीटर. ठीक आहे. सो L मिळालं. L काढायचा होता का नव्हता, परंतु L कशासाठी काढलाय मी थीटा साठी काढलाय. कशासाठी थीटा, कारण आपलं काय फॉर्म्युला हाफ R स्क्वेअर थीटा एरिया ऑफ सेक्टरचा. सो L इज इक्वल टू फॉर्म्युला काय माझ्याकडे R थीटा. सो 10 इज इक्वल टू 5 इंटू थीटा. सो थीटा इज इक्वल टू 2 रेडियन. थीटा किती रेडियन आला आपल्याकडे 2. हा गुणिले 5 तिकडे काय झालं तुमच्याकडे भागिले 5. आता मी काढतो एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर दॅट इज इक्वल टू काय फॉर्म्युला माझ्याकडे हाफ R स्क्वेअर थीटा. सो हाफ R चा स्क्वेअर किती आला, R तुमची किती आहे 5. 5 चा स्क्वेअर झाला 25 आणि थीटा किती आला तुमच्याकडे 2. 2 शी 2 काय झालं तुमचं कॅन्सल. आन्सर राहिला तुमच्याकडे 25 सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज युअर एरिया ऑफ सेक्टर. आपला एक्सरसाइज सेकंड संपलेला आहे. आता नाउ वी विल स्टार्ट विथ मिसलेनियस. सो क्वेश्चन नंबर 1 आहे MCQ. तर मी आता काय लिहिलं क्वेश्चन आणि ऑप्शन्स लिहिला आणि सोडवून देईल, कारण पुस्तकं तुमच्याकडे मे बी आहेत मे बी नाही. सो वी विल स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन MCQ चा. 22 पाय बाय 15 रेडियन इज इक्वल टू ऑप्शन ए 246 डिग्री, ऑप्शन बी 264 डिग्री, ऑप्शन सी 224 डिग्री आणि ऑप्शन डी 426 डिग्री. सोल्युशन बघा 22 पाय बाय 15 आणि विचारले त्यांनी डिग्री मध्ये. सो मला ह्याला 18 बाय पाय ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. पाय गॉट कॅन्सल्ड.
180/5. 15 एके 15, 15 एके 15 उरले 3, 15 दुने 30. सो 22 गुणिले 12, 12 दुने 44, चालले सॉरी 12 दुने 24, चालले 2 आणि 12 दुने 24 आणि 2 परत एकदा किती झाले 26. सो दिस इज 264 डिग्री. क्वेश्चन नंबर सेकंड आहे 156 डिग्री इज इक्वल टू ऑप्शन ए 17 पाई बाय 15 रेडियन, ऑप्शन बी 13 पाई बाय 15 रेडियन, ऑप्शन सी 11 पाई बाय 15 रेडियन आणि ऑप्शन डी 7 पाई बाय 15 रेडियन. सो 156 डिग्री आहे. सो 156 डिग्रीचा मला रेडियन करताना ह्याला पाय बाय 180 ने काय करावं लागेल मल्टिप्लाय आणि भाग कितीने जातोय बघूया. पहिला तर 2 ने जातो 90 आणि दुसरा बे 7 14 बे 8 16. सो 78 आणि 90 45 3 9 39. सो 39 पाय बाय 45. आता 3 ने जाईल 3 एके 3 3 त्रिक 9 3 एके 3 3 5 15. सो दिस इज 13 पाय बाय 15 रेडियन, ऑप्शन बी. Third, a horse is tied to a post by a rope. If the horse moves along circular path, always keeping the rope tight and describes 88 meters. 88 meter when it traces the angle 72 degree at center, then length of the rope is option A 70 meter, option B 55 meter, option C 40 meter आणि ऑप्शन डी 35 मीटर. म्हणताय काय की एक हॉर्स आहे ज्याला काय केलं इथं बांधलंय आणि ही त्याची दोरी, ही दोरीची लेंथ ऑफ द रोप विचारलाय. तो किती फिरला बघा. अ हॉर्स इज टाईड टू अ पोस्ट. हे पोस्ट आहे जिथं आपण नाही का म्हैस वगैरे जर बांधून टाकायचं असेल तर त्याची दोरी असतो, त्याला एकीकडे खिळा मारतो, तो खिळा जमिनीत ठोकतो. तो ठोकल्यावर म्हणजे हे बांधलंय कुणाला घोड्याला बांधलंय आणि घोडा असा फिरतोय गोल किंवा आतमध्ये एवढ्या डिस्टन्स मध्ये तो फिरू शकतो. इफ द हॉर्स मूव्स अलॉंग द सर्क्युलर पाथ, तो सर्क्युलर पाथ फिरू शकतो. ऑलवेज कीपिंग द रोप टाईट. रोप त्याने ढिली सोडलेली नाही, नेहमी टाईट ठेवली म्हणजे तो ह्याच कडे फिरतोय, आतमध्ये येत नाही. अँड डिस्क्राइब्स 88 मीटर. किती मीटर डिस्क्राइब केलं त्याने 88 मीटर डिस्क्राइब केलं आणि अँगल किती केलाय 72 डिग्री. बघा सांगितलं आणि व्हेन इट ट्रेसेस द अँगल 72 डिग्री ॲट द सेंटर, देन द लेंथ ऑफ द रोप. लेंथ ऑफ द रोप म्हणजे काय काढायचं आपल्याला रेडियस. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे L इज इक्वल टू काय r थीटा. L किती आहे लेंथ ऑफ आर्क दिला 88 मीटर. r माहित नाही मला परंतु थीटा माहिती किती, थीटा 72 डिग्री आहे. आपल्याला कशामध्ये पाहिजे असतो रेडियन. सो मी ह्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतो, हे भागिले इकडे होईल गुणिले. सो r इज इक्वल टू 88 into 180
अपॉन 72 पाय. ठीक झालं काय? 72 सो 36 नको किती म्हणलं 18 दुने 36 18 54 18 चौक 72 18 दाई सो 45 दुने 44. सो R is equal to 44 into 5 अपॉन 22 into 7 है का नाही? पायची व्हॅल्यू किती 22 अपॉन 7. सो भागिले 22 इथं आलं 7 इथं आलं. 22 दुने किती झाले 44 5 दुने 10 सो 10 into 7 that is equal to 70 मीटर. सो हे आलं तुमचं रेडियस आणि रेडियस म्हणजेच कोण आहे लेंथ ऑफ रोप इज इक्वल टू 70 मीटर. A pendulum of 14 centimeter oscillates through an angle 12 degree. Then the angle of path described by its extremities is option A 13 pi by 14, option B 14 pi by 13, option C 15 pi by 14 आणि ऑप्शन डी 14 pi by 15. क्वेश्चन काय सांगतंय एक पेंडुलम आहे ज्याची लेंथ 14 सेंटीमीटर आहे. हा पेंडुलम ज्याची लेंथ 14 सेंटीमीटर आहे हा असा फिरतोय आणि त्याचा अँगल किती सांगितलं त्यांनी 12 डिग्री हा त्याचा पाथ झाला. या क्वेश्चन मध्ये देन अँगल ऑफ पाथ पासून लेंथ ऑफ पाथ आहे. लेंथ प्रिंटिंग मिस्टेक. सो L is equal to लेंथ ऑफ पाथ म्हणजे हे तुमचं आर्क रेडियस. सो L is equal to r थीटा. सो L किती झाला 40 थीटा किती तुमचा 12 डिग्री. त्याला रेडियन मध्ये करत असताना पाय बाय किती ना तुमच्याकडे 180 12 1 12 12 1 12 उरले 6 12 पंचे 60. सो दिस इज 14 pi by 15 सेंटीमीटर्स लेंथ ऑफ आर्क. आणि इथं अँगल नसून लेंथ आहे. क्वेश्चन मध्ये पुस्तकात जरा चुकले.